आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमी येथे जर पाहायला जर गेलं तर सकाळपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांची जी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। एकूणच बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जे आहे ते विदर्भातून, नागपुरातून आणि इतर शेजारच्या राज्यातून जे आहे ते मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन जे आहे ते करण्यासाठी येतात। अनेक जण जे आहे ते मुंबईच्या चैत्यभूमीला जातात, मात्र ज्यांना शक्य नाहीत ते या ठिकाणी दीक्षाभूमी स्थळाला जे आहे ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात। कारण की चैत्यभूमीनंतर दीक्षाभूमीला अत्यंत या ठिकाणी महत्त्व आहे। याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे ते धम्मदीक्षा घेतली होती। त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते बाबासाहेबांचा अस्थि कलश देखील ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे लोक जे आहेत ते बाबासाहेबांना सकाळी सकाळी जे आहे ते अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर एक नवी ऊर्जा, नवी प्रेरणा मिळते असं एक त्यामुळे जे आहे ते लोक या ठिकाणी येत असतात। आणि एकूणच आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त जे आहे ते दीक्षाभूमी स्मारक समिती असेल, त्याचबरोबर समता सैनिक दल असेल, यांच्याकडनं जे आहे ते विविध उपक्रम राबवले जातात। आणि याच निमित्ताने आज नागपूरच्या दीक्षाभूमी येथे देखील रक्तदान शिबिराचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।